नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण पाटील. स्वागत आहे तुमचं टेककॉमला या यूट्यूब चॅनलला. तर आज आपण शिकणार आहोत की GCC-TBCचा जो डेमो असतो आहे भारत आय टीचा, तो कसा इन्स्टॉल करायचा आणि कसा यूज करायचा. तर या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली होती की एक व्हिडिओ बनवा. त्यानुसार मी त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर फर्स्ट टाईम तुम्हाला भारत आय टी या वेबसाईटला व्हिजिट करायला पाहिजे. तर तुमचं गुगल क्रोम ओपन करा. गुगल क्रोम ओपन केल्यावर भारत आय टी असं सर्च करा. एंटर बटन दाबल्यावर जी पहिलीच वेबसाईट येते, भारत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, त्या वेबसाईटला क्लिक करा. त्यानंतर ही त्यांची वेबसाईट ओपन झालेली आहे. तर इथं तुम्हाला लॉग इन करावं लागेल. लॉग इन तुमचं नसेल तर तुम्हाला फर्स्ट टाईम तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन करताना इथं तुम्ही तुमचं सेंटर असेल तर सेंटर कोड वगैरे टाकू शकता, किंवा पर्सनल करायचं असेल तर तुम्ही पर्सनली तुमचे कोड किंवा तुमचं नाव वगैरे लिहून ईमेल आय डी देऊन रजिस्टर करू शकताय. तर ऑलरेडी मी इथं लॉग इन केलेलं आहे. लॉग इन करताना लॉग इनवर क्लिक करा आणि तुमचा ईमेल ॲड्रेस इथं द्या. जीमेलच्या ईमेल ॲड्रेसवरून तुम्ही तुमचा आय डी तयार करू शकता. आता मी माझा जीमेलचा आय डी दिलेला आहे आणि इथं पासवर्ड एंटर करायचा आणि साइन इन बटनवर क्लिक करा. तर ही तुमची लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा बॅलन्स दिसत आहे. इथं तुम्हाला MSCIDचा डेमो आणि भारत आय टीचा डेमो इथं दिसेल. तर तुम्हाला पहिल्यांदा डेमो डाउनलोड करायचा आहे. तर डाउनलोड बटनला क्लिक करा आणि इथं भारत आय टी GCC-TBC स्मार्ट ट्रेनर म्हणून डेमो आहे, याच्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथं विंडोज 7साठी वेगळा फाईल दिलेली आहे आणि आपल्याला विंडोज 10 आणि विंडोज 11साठी वेगळी फाईल दिलेली आहे. आणि त्याच च्या खाली बरोबर तुम्हाला ISM, जर तुम्ही मराठी टायपिंगसाठी वापरणार असाल तर ISM फॉन्ट पण दिलेला आहे, तो पण तुम्ही डाउनलोड करू शकताय. तर ISM फॉन्ट डाउनलोड करून कसा इन्स्टॉल करायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर दिलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर इथं डाउनलोडवर क्लिक करा की तुमचा तो डेमो GCC-TBCचा डाउनलोड होईल. त्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट करावं लागतं आधी. तर पेमेंट सेक्शनला जावा. इथे तुमचा इथे तुमचा टायपिंगचा सॉफ्टवेअर डाउनलोड होत आहे. तर पेमेंटमध्ये गेलात की तुम्हाला आपल्याला GCC-TBCचा डेमो विकत घ्यायचा, तर इथं तुम्हाला पेमेंट करावं लागेल. पेमेंट करतेवेळी एक डेमो जो आहे तो 270 रुपयाला आहे. तर इथे 270 रुपये आपण टाकायचे. त्यानंतर 5% GSTवर तुम्हाला 284 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. तर पे नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गुगल आय डीवरनं किंवा तुम्ही जीपेवरून पेमेंट करून तुम्ही पे करू शकताय. तर तुमचं जे पेमेंट आहे ते इथं डॅशबोर्डला तुम्हाला वॉलेटमध्ये दिसेल. तर आपला डेमो आत्ता डाउनलोड झालेला आहे. त्यानंतर तुम्ही इथून साइन आउट व्हा आणि गुगल क्रोम क्लोज करा आणि जो तुमचा डेमो डाउनलोड झालेला आहे दिस PCमध्ये जाऊन डाउनलोड फोल्डरमध्ये, तर इथं तो आधी इन्स्टॉल करावा लागेल तुमच्या कॉम्प्युटरवर. त्याच्यासाठी तुम्हाला ही जी फाईल आहे झिप, ती अनझिप करावी लागेल. तर एक्स्ट्रॅक्ट टू GCC-TBC ट्रेनर करा. त्यानंतर तुमची इथे फाईल एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे, याच्यावर डबल क्लिक करा आणि हे तुम्हाला जी MSC आहे म्हणजे EXE फाईल दिसते ती डबल क्लिक करून ओपन करावी लागेल. डबल क्लिक करून ओपन केल्यानंतर तुम्हाला हा डायलॉग बॉक्स दिसेल. डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला फर्स्ट टाईम नेक्स्ट बटनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर बाकीच्या ज्या सेटिंग आहेत त्या तशाच राहू देत. नेक्स्टवर क्लिक करा. तुमचा डेमो इन्स्टॉल होईल. एकदम सोपी प्रोसिजर आहे. डाउनलोड क्लोज करा आणि त्यानंतर तुम्हाला इथं क्लोज बटनवर क्लिक करा. तर तुमचा डेमो इथं इन्स्टॉल झालेला आहे तुमच्या डेस्कटॉपवर. तर इथे तुम्हाला तो दिसत आहे 2.6.0 व्हर्जन आहे. तर याच्यावर डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो लॉग इन विचारेल. तुमचं ज्या लॉग इनला तुम्ही तुमचे पैसे वॉलेटमध्ये ॲड केलेले आहेत तेच लॉग इन इथं करायचं आहे. फर्स्ट टाईम ओपन होताना थोडा वेळ लागेल डेमोला. तर इथं तुम्हाला इंटरनेट कनेक्शन ग्रीन दिसत आहे, सर्व्हर कनेक्शन पण ग्रीन दिसत आहे. आता लॉग इन आपण करायचं आहे. लॉग इनला तुम्हाला ईमेल आय डी इथं टाकावं लागेल. जो ईमेल आय डी आपण त्यांच्या वेबसाईटला रजिस्टर केलेला आहे तोच ईमेल आय डी इथं टाकायचा की ज्याच्यावर आपण पैसे ॲड केलेले आहेत. @gmail.com, मी माझ्या gmail.com वरूनच लॉग इन केलेलं आहे. सबमिटवर क्लिक करा. ठीक आहे. त्यानंतर इथं वॉलेटला तुम्हाला जिथं तुम्ही इथे पैसे ॲड केलेले आहेत ते 293 रुपये मला इथं दिसत आहेत. सिंगल युजर पाहिजे असेल तर तुम्ही 284 रुपये पे करायचे आहेत.
मल्टी युजरला तुम्ही 284 रुपये एक डेमो असतो. फक्त मल्टी युजर म्हणजे काय की तुम्ही एकाच कॉम्प्युटरवर जर एन कॉम्प्युटिंग किंवा एक्सटेंडा वापरत असाल तर तुम्हाला मल्टी युजरला इथं सिलेक्ट करून तुमचे सर्व्हर टाकू शकताय. जे किती तुमचे युजर किती आहेत ते टाकून तुम्ही पेमेंट करू शकताय. आता आपल्याला सिंगल युजर एकाच पीससाठी घ्यायचं आहे म्हणून सिंगल युजरला क्लिक करा 284 आणि कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर तुमचं ॲक्टिवेशनला जाईल आणि इथं ॲक्टिवेट करा. ओके म्हणायचं. ओके अशासाठी म्हणायचं आहे कारण तुमचे जे पैसे तिथं ॲड आहेत ते तुम्हाला इथं वापरता येतील याच्यासाठी ते ओके बटन दाबायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन युअर अकाउंट ॲक्टिवेटेड सक्सेसफुली आणि तुमचं ॲप्लिकेशन रिस्टार्ट करा म्हणते. हे क्लोज करा आणि तुमचं ॲप्लिकेशन इथून रिस्टार्ट करा. तर आता हा डेमो झालेला आहे. 1 वर्षासाठी मी हा डेमो वापरू शकतो आजच्या तारखेपासून. 25 डिसेंबर 2026 मध्ये माझा एक्सपायर होईल. इथं तुम्हाला इंग्रजी 30, इंग्रजी 40, इंग्रजी 50, इंग्रजी 60 असे विषय वापरता येतील. इंग्रजी 30साठी तुम्हाला इंग्लिश, मराठी, हिंदी असे 3 विषय आहेत. 40साठी तुम्हाला इंग्लिश, मराठी, हिंदी असे 3 विषय आहेत. 50साठी मात्र फक्त इंग्रजी आणि 60साठी फक्त इंग्रजी. डेमो ओपन करताना इंग्रजी 30 आधी स्पीड सिलेक्ट करायचा, त्यानंतर इंग्रजी किंवा मराठी घ्यायचं आहे. इंग्लिश घेतलात तर तुम्हाला इथं टायपिंग लेसन दिसतील, त्याच्यानंतर स्पीड दिसेल, त्याच्यानंतर ओल्ड एक्झाम स्पीड दिसेल, त्यानंतर ईमेल कसा टाईप करायचा, लेटर कसं टाईप करायचं आणि स्टेटमेंट कसं टाईप करायचं. या संदर्भात ऑलरेडी माझ्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत, तुम्ही जाऊन बघू शकताय. त्यांच्या लिंक मी सगळ्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्हाला जर एखादी एक्झाम द्यायची असेल, आता नॉर्मली ईमेल ओपन केला, इथं स्टार्ट केला तर तुम्हाला हा ईमेलचा सेक्शन ओपन झालेला आहे. तुम्ही हा इथं ईमेल लिहायचा आहे, सेंड करायचा आहे. ह्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत आपल्या. यस करा, तुम्हाला तुमचा रिझल्ट लगेच दिसेल. क्लोज करा, तुमचा डेमो परत ओपन होईल. हां, आता जर तुम्हाला एखादी MCQची प्रॅक्टिस करायची तर इथं MCQ म्हणून असतात, MCQ पण करू शकताय. पण 40ची MCQ पाहिजे असेल तर मग 40ला क्लिक करून तुम्हाला MCQ करायचं. आता एक्झाम कशी द्यायची, परीक्षेला कशी एक्झाम असते बघायची असेल तर तुम्हाला इथे एक्झाम पण तुम्ही देऊ शकताय. एक्झामला क्लिक करा, कुठली एक्झाम द्यायची आहे, इंग्रजी 30 द्यायची आहे, मराठी 30 द्यायची आहे की हिंदी 30 द्यायची आहे. सेम इंग्रजी 40 द्यायची आहे, मराठी 40 द्यायची आहे की हिंदी 40 द्यायची. इंग्रजी 50 आणि इंग्रजी 60ची एक्झाम ह्यामध्ये नसते. ओके, ठीक आहे. तर असं तुम्ही डेमो अशा प्रकारे तुम्ही वापरू शकताय आणि तुमचं नाव इथं तुम्हाला दिसेल. त्यानंतर इथून क्लोज करा आणि तुमचे जे 284 रुपये तुम्ही तिथं लॉग इन करून बघितले पे केलेले ते आता तुम्ही ह्या डेमोसाठी पे केलेले आहेत, तर तिथं तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये 0 असं दिसेल. मराठीसाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तो जाऊन तुम्ही तिथं चेक करा. तुम्हाला एकदा माझा बॅलन्स दाखवतो. एका वर्षात जर तुम्हाला कधी काय मध्ये आधी प्रॉब्लेम झाला डेमोसाठी तर तो डेमो तुम्ही अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल परत करू शकता आणि परत ॲक्टिवेट करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला पे करायची गरज नाही आहे, तुम्ही ऑलरेडी पे केलेले आहे. लॉग इन करून दाखवतो तुम्हाला. ऑलरेडी मी भरपूर डेमो घेतलेत त्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाही. आता माझा बॅलन्स कमी झालेला आहे, 8 रुपयेच दाखवतो आहे कारण 284 रुपये बॅलन्स आपण तिथं वापरलेला आहे. जस्ट हा डेमो मी आत्ता इथं मला ॲक्टिवेट डेमो माझे दिसत आहेत आणि इथं एक्सपायर्ड डेमो दिसत आहेत. ॲक्टिवेट डेमोमध्ये आता हा MSCIDचे डेमो आहेत. इथं आपण भारत DBCचे डेमो इन्स्टॉल करू. तर इथं हा मी आत्ता ॲक्टिवेट केलेला आहे. 25/12/2026ला माझा हा डेमो संपणार आहे. इथं मला ॲक्टिव्ह पोझिशन दिसत आहे. ओके, असं तुम्हाला एकच दिसेल कारण आता हे मी बरेच केलेले आहेत त्यामुळे मला बरेच दिसत आहेत. जर काय अजून प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करू शकताय, तुम्हाला लगेच रिप्लाय दिला जाईल. थँक्यू सो मच, धन्यवाद.